आता अल्कली मेटल्स मध्ये आपण नेक्स्ट प्रॉपर्टी पाहणार आहोत, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर और मेटलिक कॅरेक्टर. बघा लक्षात ठेवा, आपण नेक्स्ट प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर और मेटलिक कॅरेक्टर. बघा लक्षात ठेवायचं आहे मेटलिक कॅरेक्टर. तर ह्या ज्या प्रॉपर्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर किंवा मेटलिक कॅरेक्टर, आपण सुरुवातीला अल्कली मेटलसाठी पाहणार आहोत. अल्कली मेटल्स मीन्स ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स, जे फर्स्ट ग्रुपचे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण अल्कली मेटल्स म्हणतो. तर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर्स मीन्स त्यालाच आपण मेटलिक कॅरेक्टर सुद्धा म्हणत असतो. तर आता बघा, आपल्याला माहिती आहे की हे जे एलिमेंट्स आहेत, लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, रुबेडियम आहे, सीसियम आहे आणि फ्रान्सियम आहे, हे जे फर्स्ट ए ग्रुपचे मेटल्स आहेत, तर हे खूप इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स आहेत. तर यांचं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर कसं आहे हे समजून घेऊ. म्हणजे कोणता मेटल्स मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे आणि कोणता लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, म्हणजे कोणाचं मेटलिक कॅरेक्टर जास्त आहे. आता ऍक्च्युअली मेटलिक कॅरेक्टर म्हणजे टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन्स. जो जितक्या लवकर इलेक्ट्रॉन्स लूज करत तो तेवढं जास्त मेटलिक कॅरेक्टर किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर दाखवत असते. आणि टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन्स आपण कशावर डिसाईड करत असतो? आयोनायझेशन एन्थाल्पीवर. आणि म्हणून जे फर्स्ट ए ग्रुपचे मेटल्स आहेत, ऑल दी मेटल्स ऑफ फर्स्ट ए ग्रुप मेटल जे असतात दे हॅव लो आयोनायझेशन एन्थाल्पी. यांची लो आयोनायझेशन एन्थाल्पी असते, यांची आयोनायझेशन एन्थाल्पी खूप कमी असते, आहे की नाही? आणि आपण याआधी पाहिलेलं आहे की फर्स्ट ए ग्रुपची आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होत असते. आणि म्हणून आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस, हे काय होत असते? डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम, फ्रॉम टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम. टॉप टू बॉटम जर आलो आपण तर आयोनायझेशन एन्थाल्पी काय होत असते? डिक्रीज होत असते. दॅट्स वाय दे हॅव टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन्स increases, and hence electropositive character means electropositive nature of alkali metals also increases. alkali metals जे electropositive nature आहे, electropositive nature of alkali metal increases. म्हणजेच सर्वात इझिली इलेक्ट्रॉन्स तुमचा कोण देणार आहे? सीसियम. Positive means tendency to lose the electrons goes on increases, and hence electropositive character or metallic character goes on increases. जर आता आपण यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू पाहिली तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा काय होत असते? डिक्रीज होत असते. आणि म्हणजेच इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर काय होते? इन्क्रीज होत असते. बघा, म्हणून जर आपण यांची इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर जी ऑर्डर पाहिली तर ती काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. आणि म्हणून इट इज इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर मीन्स मेटलिक कॅरेक्टर ऑल्सो इन्क्रीजेस. देअरफॉर ऑर्डर ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर यांचं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर किंवा मेटलिक कॅरेक्टर यांची ऑर्डर कशी राहणार आहे? तर लिथियम लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असेल, यांच्यापेक्षा सोडियम मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर असेल, त्यानंतर पोटॅशियम, त्यानंतर रुबेडियम, त्यानंतर सीसियम आणि त्यानंतर फ्रान्सियम. अशा प्रकारे यांची इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर किंवा मेटलिक कॅरेक्टरची ऑर्डर राहणार आहे. तर दिस इज द ऑर्डर फॉर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर और मेटलिक कॅरेक्टर. मीन्स फ्रॉम टॉप टू बॉटम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजेस, their electronegativity value goes on decreases. बघा, इथे जर आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू आपण याच्यावर पुटअप केल्या, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या व्हॅल्यू जर पुटअप केल्या तर तुमची जे लिथियम आहे, लिथियम हा 1 एवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दाखवतो. त्यानंतर सोडियम जो आहे तो आहे 0.9, पोटॅशियम 0.8, रुबेडियम 0.8,
या प्रकारे. आणि फायनली CCM ची 0.7. Therefore, electronegativity goes on decreases while electropositivity goes on increases. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू डिक्रीज होत असते आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर इन्क्रीज होते, म्हणजेच मेटलिक नेचर इन्क्रीज होत असते. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते? आणि म्हणून तुम्हाला यांची ऑर्डर समजावून सांगता आली पाहिजे. लक्षात आलं मी काय म्हटलं आहे ते? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची ऑर्डर जर विचारली असती तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची ऑर्डर जर विचारली असती आपल्याला तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची ऑर्डर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऑर्डरच्या एक्झॅक्टली रिव्हर्स असते. सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची राहिली असती? लिथियमची, जी 1 आहे. त्यानंतर सोडियम, त्यानंतर पोटॅशियम, त्याच्यानंतर रुबिडियम, त्याच्यानंतर सीसियम. या प्रकारे ह्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या ऑर्डर राहिल्या असतात. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. क्लिअर झालं? आता नेक्स्ट सर्वात महत्वाची प्रॉपर्टी म्हणजे हायड्रेशन ऑफ आयन्स किंवा हायड्रेशन एन्थाल्पी किंवा हायड्रेशन एनर्जी. आता आपण नेक्स्ट प्रॉपर्टी पाहणार आहोत, ती आहे हायड्रेशन एन्थाल्पी. हायड्रेशन एन्थाल्पी, हायड्रेशन एन्थाल्पी किंवा हायड्रेशन एनर्जी किंवा हायड्रेशन ऑफ आयन्स. काय म्हणू आपण? हायड्रेशन ऑफ आयन्स. आता हायड्रेशन्स ऍक्च्युली हायड्रेशन कन्सेप्ट काय आहे? जेव्हा आपण एखादा मेटल कॅटायन्स वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करत असतो, तर हे जे मेटल कॅटायन्स आहे जे भोवताली खूप सारे वॉटर मॉलिक्युल्स काय होत असतात? सराउंडेड होत असतात आणि हे यांच्यासोबत एक बॉन्ड तयार करत असतात, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन करतात. मेटल कॅटायनवर पॉझिटिव्ह चार्ज असते आणि ह्या वॉटरमधल्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि त्यामुळे यांच्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होत असते आणि या फोर्स ऑफ अट्रॅक्शन्समुळे जी एनर्जी रिलीज होत असते तर दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज हायड्रेशन एनर्जी. हा जो मेटल कॅटायन्स आहे याच्या भोवताली जे वॉटर मॉलिक्यूल सराउंड होतात त्याला आणि यांच्यासोबत एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप करतात, तर ड्युरिंग दिस force of attraction certain energy is released. That energy is called as hydration energy. यालाच काय म्हणतो आपण? हायड्रेशन एनर्जी म्हणत असतो. तर ही जी हायड्रेशन एनर्जी असते आपल्याला माहिती आहे की हायड्रेशन एनर्जीची व्हॅल्यू जी आहे, हायड्रेशन एनर्जी किंवा हायड्रेशन एन्थाल्पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू चार्ज. जेवढा जास्त चार्ज असेल तेवढे वॉटर मॉलिक्यूल त्या आयन्सला जास्त सराउंडेड असेल, डिवायडेड बाय चार्ज अपॉन आपण काय सांगणार आहोत दुसरं बघा, हायड्रेशन एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू चार्ज अपॉन साइज. आता साइज जर स्मॉलर असेल तर हायड्रेशन एनर्जी जास्त असते, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की लिथियम आयन्स हॅव स्मॉलर साइज whereas sodium have larger size, then potassium size, then rubidium ची साईज त्याच्यापेक्षा इन्क्रीज आहे, त्याच्यानंतर सीसीएम हॅव लार्जर साईज अँड फ्रान्सियम. ही कॅटायनची साईज आहे. चार्ज तर सेम आहे पण साईज काय होऊन राहिली? इन्क्रीज होऊन राहिली. साईज जर इन्क्रीज झाली तर हायड्रेशन एनर्जी डिक्रीज होत असते. दॅट्स वाय हायड्रेशन एनर्जी डिक्रीजेस फ्रॉम लिथियम टू सीसीएम. आपल्याला माहिती आहे की लिथियम पासून तर सीसीएम पॉझिटिव्ह पर्यंत साइज ऑफ आयन्स इन्क्रीजेस, साइज ऑफ आयन इन्क्रीजेस. आणि साइज जर काय झाली? इन्क्रीज झाली आहे की नाही. साइज जर इन्क्रीज झाली तर नॅचरली हायड्रेशन एनर्जी डिक्रीजेस. त्याच्यामुळे आपण सांगतो की साइज इन्क्रीज होते आणि त्याच्यामुळे जी हायड्रेशन एनर्जी आहे की नाही, हायड्रेशन एनर्जीची व्हॅल्यू काय होणार आहे? डिक्रीज. हायड्रेशन एनर्जी डिक्रीजेस. काय होणार आहे? डिक्रीजेस फ्रॉम लिथियम टू सीसीएम. लिथियम हॅव हायेस्ट हायड्रेशन एनर्जी. आता बघा, हायड्रेशन एनर्जीची ऑर्डर तुम्ही सेम अल्कली मेटल्स मध्ये राहणार आहे. अल्कली मेटल्स मध्येही तुम्हाला माहिती आहे की बेरिलियम जो आहे डायपॉझिटिव्ह, यांच्यापेक्षा मॅग्नेशियम डायपॉझिटिव्हची साईज मोठी आहे. त्यानंतर कॅल्शियम डायपॉझिटिव्ह आयनची साईज त्याच्यापेक्षा मोठी आहे. त्याच्यानंतर सीसीएम कॅल्शियम नंतर स्ट्रॉन्टियमची साईज त्याच्यापेक्षा मोठी आहे. त्याच्यानंतर बेरिलियम डायपॉझिटिव्ह आयनची.
तर साईज इन्क्रीज झाल्यामुळे नॅचरली हायड्रेशन एनर्जी काय होणार आहे, डिक्रीज. साईज इन्क्रीजेस, दॅट्स वाय द हायड्रेशन एनर्जी गोज ऑन, हायड्रेशन एनर्जी गोज ऑन डिक्रीजेस. हे काय होत असते, डिक्रीजेस होत असते. म्हणजेच हायड्रेशन एनर्जी डिक्रीज होणार आहे. हायएस्ट हायड्रेशन एनर्जी बेरिलियम डायपॉझिटिव्ह आयनची असेल अल्कली अर्थ मेटल्स मध्ये. अशा प्रकारे आपण हायड्रेशन एनर्जी विषयी माहिती देत असतो. ऍक्च्युली हायड्रेशन एनर्जी म्हणजे नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल जितके जास्त सराउंडिंग होतील त्या मेटल कॅटायन्सला वेन दे डिझॉल्व इन वॉटर, तर दॅट इज द एनर्जी रिलीज by surrounding the water molecule around the cations is called as hydration energy. Hydration energy is directly proportional to charge and inversely proportional to size. That's why smaller the size, higher the hydration energy. तेवढी जास्त हायड्रेशन एनर्जी जास्त असेल. आता हायड्रेशन एनर्जी मध्ये तुमच्या महत्वाचं एक लक्षात ठेवायचं आहे की हा जो लिथियम पॉझिटिव्ह आयन्स आहे आणि बाकीचे जेवढेही आयन्स आहेत, सोडियम पॉझिटिव्ह आहे, पोटॅशियम पॉझिटिव्ह आहे, रुबिडियम पॉझिटिव्ह आहे आणि सीसीएम पॉझिटिव्ह आहे. यांच्यामध्ये जर हायड्रेशन आपण स्टडी केलं तर लिथियम पॉझिटिव्हचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहणार आहे, सर्वांना माहिती आहे 1s2, त्यानंतर 2s0 आणि 2p0 आहे की नाही. म्हणजे यांची 2s ऑर्बिटल आणि 2p ऑर्बिटल ह्या काय असतात, व्हॅकंट असतात. त्याच्यामुळं जे वॉटर मॉलिक्यूल असतात हे वॉटर मॉलिक्यूल यांच्यासोबत काय करतील, कोऑर्डिनेशन बॉन्ड करतील. तर त्याच्यामुळं नॅचरली या लिथियम पॉझिटिव्ह सोबत किती वॉटर मॉलिक्यूल सराउंडिंग होतील, 4 वॉटर मॉलिक्यूल सराउंडिंग होतील. यांचं हायब्रिडायझेशन सुद्धा sp3 असेल. म्हणजे हा जो लिथियम आहे हा हायड्रेटेड कॉम्प्लेक्सेस किती वाला तयार करेल, 4 कोऑर्डिनेशन नंबर असणार. म्हणजे जेवढे वॉटर मॉलिक्यूल त्या मेटलला अटॅच असतात ते म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर. तर 4 कोऑर्डिनेशन नंबर असलेला तो हायड्रेटेड कॅटायनचा कॉम्प्लेक्स तयार करते. पण हे वाले तसे नाहीये, हे 6 कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स वाला हायड्रेटेड कॉम्प्लेक्स तयार करते. म्हणजे काय, कारण तुम्ही जर सोडियम आयनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तर 1s2, 2s2, 2p6, त्यानंतर 3s, 3p आणि 3d यांच्या जे आउटरमोस्ट ऑर्बिट असतात 3s, 3p आणि 3d ह्या व्हॅकंट असतात कोणाच्या, या Na पॉझिटिव्ह आयनच्या. त्याच्यामुळे यांच्यामध्ये 6 वॉटरचे मॉलिक्यूल काय होतात, सराउंडिंग होत असतात. काय होतात त्यांच्यामध्ये 6 वॉटरचे मॉलिक्यूल सराउंड होऊ शकतात. म्हणजे 6 वॉटरचे मॉलिक्यूल यांच्यासोबत काय करू शकतात, असे कोऑर्डिनेशन बॉन्ड करू शकतात. आणि म्हणून यांचे जे कॉम्प्लेक्स तयार होत असतात, सोडियम 6 हायड्रेटेड कॉम्प्लेक्सेस तयार होत असतात पॉझिटिव्हचे. त्याच्यामुळे यांचा कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो. तर याचं कारण आहे की यांच्यापाशी थर्ड जो पिरियड आहे, थर्ड पिरियड पासून तो ऑनवर्ड यांच्यापाशी डी ऑर्बिटल असते. हे सेकंड पिरियडचे आहे, यांच्यापाशी डी ऑर्बिटल अपसेंट असते, डी ऑर्बिटल अपसेंट असते. त्याच्यामुळे लिथियम ऑलवेज हॅज टेंडन्सी टू फॉर्म द 4 हायड्रेटेड कॉम्प्लेक्स. आणि while the sodium, potassium, rubidium and cesium has tendency to form the 6 hydrated complexes, means they have sp3d2 type of hybridizations. ठीक आहे, अशा प्रकारे हे हायड्रेशन एन्थाल्पी आहे. असंच बेरिलियम सुद्धा 4 कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स करतो कारण तो सेकंड पिरियडचा आहे, while others form the complexes of 6 hydrated complexes. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. हे झालं हायड्रेशन एनर्जी. आता आपण एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये नेक्स्ट प्रॉपर्टी समजून घेणार आहोत, ती आहे रिड्युसिंग कॅरेक्टर किंवा रिड्युसिंग एजंट. आपल्याला माहिती असलं पाहिजे की ऑल दी एस ब्लॉक एलिमेंट्स, जेवढे काही एस ब्लॉक एलिमेंट असतात की नाही, ऑल दी एस ब्लॉक एलिमेंट्स आर गुड रिड्युसिंग एजंट, गुड रिड्युसिंग एजंट, गुड रिड्युसिंग एजंट्स. हे चांगल्या प्रकारचे रिड्युसिंग एजंट आहे. दे शोज रिड्युसिंग प्रॉपर्टीज. रिड्युसिंग एजंट मीन्स दे रिड्युसेस द अदर, जे दुसऱ्याला रिड्यूस करतात. रिड्यूस करतात म्हणजे त्यांना इलेक्ट्रॉन देतात, ते इटसेल्फ ऑक्सिडाइज. जे रिड्युसिंग एजंट असतात, बघा लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बेसिकली रिड्युसिंग एजंट समजलं पाहिजे किंवा रिड्युसिंग प्रॉपर्टी म्हणजे काय हे समजलं पाहिजे. रिड्युसिंग एजंट म्हणजे those which itself oxidize
स्वतः ते काय होतात, ऑक्सिडाइज होतात, है की नाही, मीन्स दे लूज द इलेक्ट्रॉन्स अँड रिड्युसेस अदर अँड रिड्यूस टू अदर्स, जे दुसऱ्याला काय करतात, रिड्यूस करत असतात, आर कॉल्ड ॲज रिड्युसिंग एजंट. आता चांगले रिड्युसिंग एजंट असण्यासाठी त्यांनी इझिली इलेक्ट्रॉन लूज केला पाहिजे. दे हॅव टेंडन्सी टू इझिली लूज द इलेक्ट्रॉन्स, यांनी इलेक्ट्रॉन्स इझिली लूज केला पाहिजे. आता इझिली लूज करणं म्हणजेच काय, त्यांची लो आयोनायझेशन एन्थाल्पी असली पाहिजे. आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू लो असेल. आपल्याला माहिती आहे टॉप टू बॉटम आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस, आणि आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होत असेल तर इझिली इलेक्ट्रॉन देतील ते आणि दुसऱ्याला रिड्यूस करतील, म्हणजे चांगल्या प्रकारची रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवतील. आता जे रिड्युसिंग प्रॉपर्टीज आहेत हे फक्त आयोनायझेशन एन्थाल्पीजवरच डिपेंड नाही आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. जी आयोनायझेशन रिड्युसिंग प्रॉपर्टीज असते, बघा लक्षात ठेवा, रिड्युसिंग प्रॉपर्टीज बेसिकली रिड्युसिंग प्रॉपर्टीज ऑफ एनी मेटल्स, कोणत्याही मेटलची एस ब्लॉकच्या रिड्युसिंग प्रॉपर्टी हे आयोनायझेशन एन्थाल्पीवर डिपेंड असते. आयोनायझेशन एन्थाल्पी यांच्या व्हॅल्यूवर डिपेंड असते. लोअर द आयोनायझेशन एन्थाल्पी स्ट्रॉंगर द रिड्युसिंग एजंट. दुसरी गोष्ट हायड्रेशन एनर्जीवरही डिपेंड असते, हायड्रेशन एनर्जी. आणि तिसरं त्यांचं जे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. या तीन फॅक्टरवर ही रिडक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू डिपेंड असते. आता ऍक्च्युली आपण जर यांचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केल्या, जर एलिमेंट्स घेतले इकडे, बघा लक्षात ठेवायचं, त्यांची ऑक्सिडेशन रिएक्शन दाखवली इकडे, आणि त्यांचं स्टँडर्ड कंडिशन्समध्ये स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आपण यांचं कॅल्क्युलेट केलं, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल कॅल्क्युलेट केलं. जसं एलिमेंटमध्ये आपला लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, रुबिडियम आहे आणि सीसीएम आहे की नाही. आता यांची ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन जर घेतली, Li is raised to Li पॉझिटिव्ह प्लस इलेक्ट्रॉन्स, आणि यांचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जर काउंट केलं तर 0.34 इतकं येते. त्यानंतर सोडियम ऑन ऑक्सिडेशन्स गिव्स सोडियम पॉझिटिव्ह आयन्स प्लस इलेक्ट्रॉन्स, यांचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे 2.79. त्यानंतर पोटॅशियमची टेंडन्सी इझिली इलेक्ट्रॉन लूज करण्याची आहे, त्याच्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल इन्क्रीज होणार आहे. पोटॅशियम हा जो आहे तो पोटॅशियम पॉझिटिव्ह मध्ये इझिली कन्वर्ट होणार आहे, कारण त्यांचा जी रिड्युसिंग प्रॉपर्टी आहे ती ग्रेटर आहे, 2.92 त्यांचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे. त्याच्यानंतर रुबिडियम ही त्याच्याही पेक्षा फास्ट ऑक्सिडेशन होण्याची टेंडन्सी आहे, मीन्स रुबिडियम पॉझिटिव्ह प्लस 1 इलेक्ट्रॉन्स, तो इझिली इलेक्ट्रॉन देऊ शकते, म्हणून तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असेल. 2.99 इतकी त्याची स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू आहे. आणि सीसीएम हा या चारमधला सर्वात जास्त स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट आहे. त्याचं कारण आहे सीसीएमची आयोनायझेशन एन्थाल्पी लो आहे, तो इझिली इलेक्ट्रॉन देईल, आणि इझिली इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्यांचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल सर्वात जास्त आहे की नाही. पण आपण ऍक्च्युअल जर पाहिलं तर सर्वात स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट म्हणजे ऑर्डर ऑफ रिड्युसिंग प्रॉपर्टीज, बघा लक्षात ठेवायचं आहे, रिड्युसिंग प्रॉपर्टीची जी ऑर्डर पाहिली तर भेटायला काय पाहिजे होती, स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट सीसीएम, नेक्स्ट रुबिडियम, पोटॅशियम, सोडियम आणि लिथियम हा विकेस्ट रिड्युसिंग एजंट असला पाहिजे होता. पण लिथियम हा एक्सेप्शनली स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट आहे, कारण त्याचे ऑक्सिडेशन पोटेन्शियल व्हॅल्यू खूप जास्त आहे, मीन्स दे हॅव इझी टू लूज द इलेक्ट्रॉन्स, त्याची इलेक्ट्रॉन्स देण्याची टेंडन्सी जास्त आहे. आणि जो इलेक्ट्रॉन देतो आणि दुसऱ्याला रिड्यूस करतो तो स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट किंवा रिड्युसिंग प्रॉपर्टी दाखवतो. म्हणून लिथियम इज द स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट. देन सीसीएमची इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी आहे, देन रुबिडियम, देन पोटॅशियम अँड देन सोडियम. दिस इज द ऑर्डर, मीन्स lithium shows
एक्सेप्शनल रिड्युसिंग प्रॉपर्टी बिकॉज त्याचं कारण आहे की लिथियमची जरी आयोनायझेशन एन्थाल्पी बघा लिथियमची आयोनायझेशन एन्थाल्पी जरी काय असेल हाय असेल बट इट्स हायड्रेशन एन्थाल्पी इज हाय हायड्रेशन एन्थाल्पी is quite high and that's why they shows exceptional behavior in the reducing properties and that's why this is the reducing agent म्हणजे reducing order of the first A group metal ची reducing properties आहे lithium then cesium then rubidium then potassium then sodium ही exceptional order मध्ये फक्त लिथियम हा एक्सेप्शनल स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो ऑलमोस्ट हा लिथियम सर्वात पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे की नाही आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये ही सर्वात पॉवरफुल रिड्युसिंग एजंट विचारला तर लिथियमच आहे ना आपण लिथियम बॅटरीज मोबाईल मध्ये जे वापरतो त्यामध्ये लिथियम वापरत असतो बिकॉज इट इज अ पॉवरफुल रिड्युसिंग एजंट हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे म्हणून दुसऱ्याकडून तो इझिली इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो आणि दुसऱ्याला तो इझिली इलेक्ट्रॉन देऊ शकतो आणि म्हणून तो पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे इट सेल्फ ऑक्सिडाइज बट इट रिड्युसेस द अदर आहे की नाही तर अशा प्रकारे हे थोडं एक्सेप्शनल आहे आतापर्यंतच्या ज्या प्रॉपर्टी स्टडी केल्या आपण फर्स्ट ए ग्रुप मधले जे अल्कली मेटल्स आहेत त्यामध्ये दोन प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला एक्सेप्शनल भेटलेला आहे एक तुमचं डेन्सिटी आणि दुसरं रिड्युसिंग प्रॉपर्टीज म्हणून ज्या एक्सेप्शनल प्रॉपर्टीज आहेत ते एक की म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे आहे इथे जे एक्सेप्शनल केस आहे ते की इन्फॉर्मेशन्स म्हणून लक्षात ठेवायचं आहे डेन्सिटी ऑर्डर मध्ये ही एक्सेप्शनल केस आहे की नाही सर्वात जास्त डेन्सिटी कोणाची असते लिथियम त्याच्यानंतर कोणाची असायला पाहिजे होती सोडियम पण आहे पोटॅशियमची त्याच्यानंतर सोडियम म्हणजे त्याच्यानंतर रुबिडियम आणि त्याच्यानंतर सीसी अशा प्रकारे ही डेन्सिटी ऑर्डर मध्ये इथे एक्सेप्शनल आहे आणि दुसरी जे एक्सेप्शनल केस आहे ते आहे रिड्युसिंग प्रॉपर्टीज बघा कोणती आहे रिड्युसिंग प्रॉपर्टीज तर या रिड्युसिंग प्रॉपर्टीज मध्ये एक्सेप्शनल बिहेवियर कोणाचा आहे ते लक्षात आलं पाहिजे लिथियम इज द पॉवरफुल रिड्युसिंग एजंट देन सीसियम देन रुबिडियम देन पोटॅशियम अँड देन सोडियम इथे एक्सेप्शनल केस लिथियम आलेला आहे तर हे दोनच ट्रेंड असे आहेत की ज्यांच्यामध्ये चेंज आहे त्याच्यामुळे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये या दोन ट्रेंडवर क्वेश्चन्स विचारण्याची शक्यता जास्त असते तर हे क्लिअर झालं रिड्युसिंग प्रॉपर्टीज आता आपण यांची नेक्स्ट प्रॉपर्टी समजून घेणार आहोत ते म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट बघा लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट प्रॉपर्टी आपण कोणती पाहणार आहोत ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अल्कली मेटल्स खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ अल्कली मेटल्स ज्या ऑक्सिडेशन स्टेट आहे ही खूप महत्वाची आहे कोणासाठी अल्कली मेटल्स यांच्या केमिकल प्रॉपर्टीसाठी आणि त्यामुळे ऑक्सिडेशन स्टेटवर प्रत्येक जेव्हा आपण कोणत्याही ग्रुपचा अभ्यास करतो तर त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेटवर तुमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असलं पाहिजे ग्रुप फर्स्टचे जे मेटल्स आहेत त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट आपण समजून घेऊन राहिलो तर ग्रुप फर्स्ट मध्ये जे आपण अल्कली मेटल्स म्हणतो तर आपल्याला माहिती आहे की त्यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काय आहे यांचं कॉन्फिगरेशन्स हे NS1 outermost general electronic configuration आहे यांचं NS1 that's why they have one electrons in their valence shell and they have low ionization enthalpy यांची ionization enthalpy ची व्हॅल्यू लो आहे आणि that's why they have tendency to ionization enthalpy यांची आयोनायझेशन एन्थाल्पीची व्हॅल्यू काय आहे लो आहे
and that's why they have tendency to lose the electrons, single electrons, and achieve the stable electronic configuration of nearest inert gas. That's why all these elements shows the oxidation state +1. हे सर्वजण ऑक्सिडेशन स्टेट +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतात, है की नाही? फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही यांचा कोणताही फॉर्म्युला घेतला, तुम्ही इव्हन Na2O जरी घेतला है ना, NaH सुद्धा घेतला, NaCl सुद्धा घेतला, तर यामध्ये सर्वच केसमध्ये हे जे सोडियम असतात तर यांची ऑक्सिडेशन स्टेट तुमची +1च असते. बघा लक्षात ठेवायचं, दे हॅव टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन्स, and that's why first A group metals shows +1 ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची आहे यांची फ्लेम कलरेशन्स, म्हणजे या मेटलची एस ब्लॉक एलिमेंटची स्पेशल प्रॉपर्टी आहे ती म्हणजे फ्लेम कलरेशन्स. आता नेक्स्ट प्रॉपर्टी आपण समजून घेणार आहोत ते आहे फ्लेम कलरेशन्स. एस ब्लॉक एलिमेंट ग्रुप फर्स्ट एलिमेंट आणि ग्रुप सेकंड एलिमेंट अल्कली मेटल्स अँड अल्कली अर्थ मेटल्स हे एस ब्लॉक एलिमेंट फ्लेम कलरेशन दाखवत असतात, कॅरेक्टरिस्टिक फ्लेम कलरेशन दाखवतात. म्हणजेच हे मेटल जर आपण फ्लेम मध्ये ठेवले तर ते कॅरेक्टरिस्टिक कलर इम्पार्ट करतात आणि फ्रॉम दिस कलर वी कॅन आयडेंटिफाय द मेटल्स. आपण फ्लेम टेस्टून तो कोणत्या प्रकारचा मेटल आहे हे आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे. आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही स्पेशली एस ब्लॉक एलिमेंटची आहे. डी ब्लॉक एलिमेंट्स कलर प्रॉपर्टी दाखवत नाही, फ्लेम टेस्ट दाखवत नाही डी ब्लॉक मधले मेटल्स. त्यामुळं नॅचरली ही फ्लेम कलरेशन्स ही प्रॉपर्टी मेटल्स का दाखवतात, तर मेटलची टेंडन्सी असते, मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, त्यांच्या ग्राउंड स्टेटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात मेटल आयटम मध्ये, तर आपण यांना जर हीट केलं तर हीट केल्यानंतर काय होईल, आपण या मेटलला हीट केल्यानंतर हे ग्राउंड स्टेट मधले इलेक्ट्रॉन्स काही एनर्जी ऍब्सॉर्ब करतील. हे काय करतील, सर्टन एनर्जी ऍब्सॉर्ब करतील आणि हे एक्साइटेड स्टेट मध्ये जातील. कशामध्ये जातील, एक्साइटेड स्टेट मध्ये जातील. आता हे जे एक्साइटेड स्टेट मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत दे अगेन रिटर्न टू द ग्राउंड स्टेट, पुन्हा हे ग्राउंड स्टेट मध्ये येतात, है की नाही, आणि दे एमिट द एनर्जी in the form of certain radiations wavelength, and that characteristic wavelength impart the characteristic color. ती जी wavelength तो emit करत असतो किंवा एनर्जी emit करत असतो त्याच बेसिसवर तो कोणता कलर emit करत असेल हे डिपेंड असते. तर आपले जेवढेही एस ब्लॉक एलिमेंट मधले अल्कली मेटल्स असतात हे अल्कली मेटल्स यांची लो आयोनायझेशन एन्थाल्पी असते. म्हणजे ग्रुप फर्स्ट मधले जेवढेही मेटल्स आहेत है की नाही यांची लो आयोनायझेशन एन्थाल्पी आहे, लो आयोनायझेशन एन्थाल्पी. दॅट्स वाय दे शोज कलर फ्लेम कलरेशन्स. आपला जो लिथियम आहे तो लिथियम क्रिम्सन रेड कलर देतो फ्लेम टेस्ट मध्ये, क्रिम्सन रेड कलर इम्पार्ट करतो फ्लेम टेस्ट मध्ये. त्यानंतर सोडियम जो आहे तो गोल्डन येलो कलर काय आहे, गोल्डन येलो कलर इम्पार्ट करत असतो, त्याची फ्लेम इम्पार्ट करतो. त्यानंतर पोटॅशियम जो आहे तो व्हायोलेट कलरची फ्लेम दर्शवतो, व्हायोलेट कलरेशन दाखवतो. त्यानंतर रुबिडियम जो आहे तो रेड व्हायोलेट कलर इम्पार्ट करतो, रेड व्हायोलेट कलर इम्पार्ट करतो. आणि फायनली जो सीसीएम आहे हा ब्ल्यू कलर फ्लेम इम्पार्ट करत असतो. आणि त्यांच्यावर आपण हा कोणत्या टाईपचा मेटल आहे हे समजून घेऊ शकतो. आता जे अल्कली अर्थ मेटल्स आहेत या अल्कली अर्थ मेटल्स मध्ये सर्वच मेटल्स हे फ्लेम कलरेशन दाखवत नाही. अल्कली अर्थ मेटल जे आहेत म्हणजे जे सेकंड ग्रुप मधले मेटल्स आहेत, ग्रुप सेकंडचे जे मेटल्स आहेत हे सर्वच मेटल्स कलर इम्पार्ट करत नाही. त्यामध्ये बेरिलियम आणि मॅग्नेशियम हे जे दोन आहेत दे डू नॉट इम्पार्ट द कलर, हे फ्लेम कलरेशन्स दाखवत नाही. बघा लक्षात ठेवायचं, डू नॉट इम्पार्ट द फ्लेम टेस्ट.
म्हणजे हे फ्लेम टेस्ट देत नाही. डू नॉट गिव्ह फ्लेम टेस्ट. हे फ्लेम टेस्ट देत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का? दे हॅव हायर आयोनायझेशन एन्थाल्पी. दे हॅव हायर आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू. यांची आयोनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू जास्त असल्यामुळे दे डू नॉट अंडरगो एक्सायटेशन ऑन हीटिंग. And that's why, due to the high ionization enthalpy, beryllium and magnesium in alkali earth metal do not give flame test, whereas calcium, strontium and barium gives flame test. And calcium gives brick red color, whereas strontium gives dark red colorations. And beryllium gives apple green colors. So this is the color flame colorations shown by the S block element. This type of property is not shown by the D block metals. Okay. तर इथे हे फर्स्ट ए ग्रुपच्या आणि काही सेकंड ए ग्रुपही आपण कंबाईन केले, त्यांच्या प्रॉपर्टीज आल्या. आता आपण अल्कली अर्थ मेटलच्या प्रॉपर्टी सेपरेट स्टडी करणार आहोत, ज्या